तर भावांनो हा जो विसर्ग केलेला आहे ना हा काही एवढा फास्ट नाही आहे. त्या दिवशी आहे ना म्हणजे परवा 2-3 दिवस आधी याच्यापेक्षा भयान होता तुफान एकदम. म्हणजे हे जे दगड आहेत काय दगड फिगडे काही दिसत नव्हते सगळे पाण्याखाली इथून तिथून ह्या लेवलला पाणी होतं फार पुलाच्या लेवलला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर तुम्हाला माहितीच आहे गेल्या काही दिवसापासून पुणे परिसरामध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस चालू आहे आणि त्या कारणामुळे पुणे शहरामध्ये अतिवृष्टी निर्माण झालेली आहे. मुळा मुठा नदीला पूर आलेला आहे. तर आपण आज तोच अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी काय बोलायचं होतं मला. तर आपण आज पूर परिस्थितीचा आढावा घेण्याकरता आपण आज बाहेर पडणार आहोत. तर आपण आता सर्वप्रथम मुळा डॅम असेल आमचं नगरचा मुळा डॅम आहे ना. तर आता सर्वप्रथम आपण खडकवासला डॅमला जाणार आहोत कारण तिथूनच सर्व पुणे शहराला आहे ना पाणी पुरवठा आहे ना. माझी भाषा जाऊ दे बस. तर मित्रांनो चला आता आपण चाललो आहे आणि काय झालेलं आहे आज आहे ना 3 वाजता आहे ना खडकवासल्यामधून आहे ना पाणी सोडणार आहे. सकाळीच बातमी आली होती मला, त्या बातम्याला मला अपडेट राहतात आणि बरोबर टायमाला मला बातम्या त्याच्यामुळं आता आहे ना बघा किती वाजले 2:40 झाले. आपल्याला थोडा उशीर झाला पण काही नाही, आपण एक अर्धा तासापर्यंत तिथं पोचून जाऊ आणि पाणी सोडल्यावरती थोडाफार तिथं दिसलं थोडंफार पाणी आता कशाला चाललं आपण ते दिसलं करू कॅप्चर आणि तेच तुम्हाला दाखवतो आता आहे का नाही. चला तिथून आल्यावरती परत आपल्याला संध्याकाळी एका लग्नाला पण जायचं आहे त्याच्यामुळं आपण जरा लवकर आवडू. आणि आता अल्ट्रा वाईडवरती कॅमेरा अँगल चालू आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बुवा अल्ट्रा वाईडवरती चांगलं येतो का नुसतं वाईड ठेवू, कारण की वाईड हा आहे ना माझा मायशाचा पूर्ण व्हिडिओ मी वाईडमध्येच बनवलेला आहे. तो दुसरा पार्ट पोलिसांचा, त्याच्यामध्ये तुम्ही बघून सांगू शकता. आयला या पा इथं किती पाणी साठलेलं आहे. अरे एखादा खड्डा असेल तर डायरेक्ट माणूस आज जाईल नाही याच्यात. या बघा पाणी किती साईडने घेतो बाबा, रिस्क नको उगत. खड्ड्याची लई भीती वाटते मित्रांनो. त्या दिवशी ना असंच माझ्यासमोर एक इन्सिडेंट झाला. असं पाणी होतं, पाण्यातून एक गाडी चालली होती पॉट होल होता म्हणजे खड्डा होतं, असं ड्रेनेज नव्हतं. त्यात गप्पन गाडी गेली होती, असं एक साईडला पडले ते दोघं. ह्याला भीती वाटते ना पाहून असल्या काही गोष्टी झाल्यावरती. अवघड बाबा कंडिशन. तिकडून येणारे येत असतील खडकवासल्याकडून. ते मित्रांनो इथं आहे ना बाहेर ट्रॅफिक लागली बघा, इथं आम्हाला थांबवलं. चला भावानं चला सोडलं. लय वेळ उभं राहिलो होतं आम्ही, फायनली सोडलं. अरे गाडी फसली बघा खड्ड्यात. तिथं मोठा खड्डा आहे हो, जाते जपून जावं लागेल. आज इथं पोलीस तर आहे ना ते, कारण की आता पाणी सोडणार आहे ना खडकवासल्याचं, त्याच्यामुळं राईट पास देतो आहे गाडीला. त्याला समजून की आपल्याला पास करायचं आहे. तुम्ही हा रोड बघा भावनो किती भारी रोड आहे इथून. म्हणजे पुण्याची एक गोष्ट लय भारी आहे की आहे ना इथं जास्त म्हणजे गर्दीत आहे पण असं झाडं झुडपं मग भरपूर आहेत. पुणे नाशिक हे सिटीमध्ये झाडं झुडपं भरपूर आहे. आमच्या नगरमध्ये आहेत ठीकठाक आहेत. संभाजीनगरचं तर तुम्ही विचारूच नका आणि मुंबईचं तर त्याच्याहून जास्त विचारू नका. बघा बरं, हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा. ह्या बघा ही जी पूर्ण भिंत आहे खडकवासल्याची, इथून भिंत जी आहे स्टार्ट झालेली आहे. त्या बघा इकडं बलीनं ओव्हरटेक करू नको, जाऊ द्या जाईल तिथे निवांत आपण निवांत जाऊ. भावांनो गाडी आहे ना इथं काय करतो इथंच लावतो, कारण की पुढं जाऊन जागा वगैरे नाही मिळाली ना डबल वांदे होते. आणि आता 3-7 झाले आहेत आणि मला असं वाटतं आहे ना पाणी सोडलं असणार आहे तिकडून. आपण पटकन पळत जाऊ. आता त्याला चार्जिंग लावला होता, कॅमेरा चार्जर काढून घेतो. आयला भावांनो थोडा उशीर झाला आपल्याला यायला. आईच्या गावात कंप्लीट 3 वाजता पाणी सोडण्यात आलेलं आहे. बरं झालं बाई सोडलं होतं. अरे बाप आईच्या गावात अरे एक्साइटमेंट लोक म्हणून राहिले आरामात चल रे बाबा. पण 5136 क्यूसेक मीटर काय म्हणजे त्याला त्यांनी सोडलेलं आहे पाणी. जास्त वेगात नाही आहे, थोडंच पाणी आहे. त्या दिवशीला भयान पाणी होतं, भुरीला बिला व्हायरल झालं होती एकदम. त्या पा गर्दी भावांना एवढी भयान गर्दी आहे ना तर मला कुठं जागाच मिळाली नाही उभा राहायला. कुठेतरी जागा करतो आता, थोडं मिडायला जाऊन जागा करतो. झाली जागा झाली, बरोबर जागा झाली. चला इकडं बघा, इकडं काहीच पाणी नाही वाटत आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. तर तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण परिस्थिती. आता इथून पुढं आता हा वेग खूप कमी आहे, परंतु जर
पाऊस आणखीन पडला, धरण जास्त आणखीन वाढलं तर हा जो 5,000 क्युसेक मीटरचा जो साठा आहे पाण्यात सोडण्याचा वेग तो आणखीन वाढू शकतो आणि आणखी तिकडं भयान पुढं पूर लागेल तुम्हाला आता बघा. हे बा भावांनो, सगळीकडून पाणीच पाणी. आज बरं झालं आलो डबल. काल आलो होतो, काल काहीच नाही दिसलं तुम्हाला सांगतो. आज ह्या बघा ताई, थोडं साईडला सारखं का व्हिडिओ घ्यायचा आहे. सॉरी. तर भावांनो, हा जो विसर्ग केलेला आहे ना हा काही एवढा फास्ट नाही आहे. त्या दिवशी ना म्हणजे परवा 2-3 दिवस आधी याच्यापेक्षा भयान होता तुफान एकदम. म्हणजे हे जे दगड आहेत काय दगड फिगडे काही दिसत नव्हते, सगळे पाण्याखाली तिथून ह्या लेवलला पाणी होतं फार पुलाच्या लेवलला भरलं होतं धरण. त्याच्यामुळे जास्त विसर्ग सोडला होता आणि का बरं सोडला काय माहिती, पण जाऊ दे, सोडला आपला व्हिडिओ झाला मस्तपैकी. जाऊ दे त्याला. म्हणजे तुम्हाला पण सांगतो, आता तुम्ही पुण्यात बाहेर निघताना आज हा व्हिडिओ आहे ना उद्या परवा अपलोड होईल मस्तपैकी. तुम्ही पुरं परिस्थितीचं निर्माण घेऊन तुम्ही आहे ना जरा आढावा घ्या मग बाहेर पडत जा. तर मित्रांनो, त्या तिथं बिचारामध्ये कुत्रा अडकलाय राव. त्या ते दिसलं ना तुम्हाला, आयला बिचाराला वाचवा रे कोणतरी रे. जर जास्त पाणी झालं ते बिचार कुठं जाईन आता सांगा बरं तुम्ही. तर आता इथं बघा आम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ वगैरे दाखवले आणि म्हणजे चांगलं वाटतंय. असं नाही की पाणी सोडलं हो एकदा, म्हणजे देवाने आपलं ऐकलं. काल येणं आपलं आहे ना फुकट झालं होतं ना, त्याच्यामुळं फुकट झालं तर म्हणजे वाया गेलं तर येणं आणि त्याच्यामुळे मग आज बघा लगेच पाणी सोडलं मस्तपैकी. मला सकाळीच गोविंदने माझ्या मित्रांनी बातमी टाकली की खडकवासल्याचं पाणी सोडण्यात आहे म्हणून. लगेच निर्णय केला आणि लगेच निघलो रपकन. तर चला आता कणीस खायला जाऊ. उकडलेलं नाही आहे का? उकडलेलं कणीस मिळेल का इथं कुठं का आपल्याकडे नाही का? तरी इथं फक्त आहे ना उकडलेलं कणीस नाही आहे, फक्त इथं भाजलेलं कणीस आहे. तर चला भाजलेलंच खाऊ. जाऊ द्या. ते लिंबू मीठ व्यवस्थित लाव रे बाबा. पुलाच्या वरनं मित्रांनो बघा या भाऊ इथंच काम करतो. याने सांगितलं त्या दिवशी पुलाच्या वरतून पाणी होतं इकडे. ते भाऊ मला ते आपला कणीस आला बघा. चल थोडं तिकडे जाऊन खाऊ. इथंच खावं लागेल ना, इथंच खाऊ. चला जाऊ. तेव्हा म्हणतो तिकडे पोलीस आहेत त्याच्यामुळे आपल्या इथंच खावं लागेल. तर मित्रांनो कणीस एकदम भारी तुम्हाला सांगू. इथं आलं ना ते या भावाकडून खा मस्त वगैरे. छोट्या भागा स्वतः कमवून खाऊ राहिला, कमवून शिकू राहिला. शाळेत पण जातो, त्याला मी विचारलं शाळेत वेळ जातो आणि आज सुट्टी ना रविवारची म्हणून आला इथं. त्याचे दरवेळेस आई वडील असते. मजा येते पण गोड कणीस एकदम गोड आहे. काही तू खाय ना. नाही माझं व्हिडिओ काढून राहिले कसं काय काही नाही आता. तर मित्रांनो आता इथं तरी आपण व्हिडिओ वगैरे केला, इथं निसर्ग वगैरे बघितला, पाणी बिनी आणि कणीस पण खाल्लं. तर आता इथून निघू. आता बॅक साईडला जो बघू बॅक साईडचं काय वातावरण आहे. आणि चला बाबा माझी बेबी, मला एवढीच एक बेबी मित्रांनो तुम्हाला काय सांगू. माझी गाडी आणि इथून गाडी वर कशी घ्यावं आता. यार इथं उकडलेलं होतं काय? नाही भाजलेलं जे नुसते. गुरखा तेरा तोबा 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 तोबा. काका काही इथून घ्याय ना गाडी, इथून गेली असते बरोबर गाडी. काकाने अवघड करून टाकलं बिड्या. चला भाऊ निघली आपली गाडी शेवटी. थोडा का ना पुढं जाऊ आपण. थोडासा कशाचं काय बघा किती पुढं आलो. ते काका तिथं वाट पाहत बसले की निघन ट्रॅफिक. अरे वाट नसतं पाहिजे म्हणाव, वाट काढावं लागत असती. कुणी आपल्याला वाट देण्याचे नाही इंतजार करायचा. अरे इथं रोड जसं चिखल येतं त्याच्यामुळे थोडं नीट चालावं लागेल. तसं मी काय पडत तर नाही बरं का अजिबात. म्हणजे तेवढा कॉन्फिडन्स आहे मला माझ्यावरती. घंटा पडत नाही. फक्त मागचा माणूस आहे ना नीट बसला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माग आहे ना किती जरी परिस्थिती किती कशी असू द्या मी तुम्हाला पाडणार अजिबात नाही. फक्त तुम्ही मागं नीट बसले पाहिजे. हे बघा आता कुठून चाललो आहे पण पहा तुम्ही, कुठून काढून राहिलो पहा. दिसायला सोपं वाटतं पण रस्ता चिखलाचा आहे ना. या बघा इथं खड्डे बघा किती मोठं. अरे बघा बुलेट सायलेन्सर सुद्धा कट पाण्यात गेलं. हा बघा इथं खड्डे आहे. अयो इथून जाऊ बी वाटा ना हो मला. अरे बाप रे बाप. नाही रे भाऊ इथूनच जाऊ आपण साईडने. ही लाईन पाहून आम्हाला समजून राहिले की आम्हाला जात नाही ना मोका ट्रॅफिक लागणार आहे. रेंज वर बाबा कुठलं. तर मित्रांनो आता आपण परत आलेलो आहे खडकवासल्याच्या बॅक साईडला बॅक वॉटरकडं. तर ह्या बघा काल आपण इथं उभं होतं पलीकडे उभं होतो ना. आपल्याला ना हे जे पिलर आहे ते दिसत होतं
आणि तेव्हा तिकडून ना पाण्याचा विसर्ग चालू आहे जे काय ते तिकडं. पण बघा किती गढूळ पाणी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागं व्यवस्थित एकदम. तर चला भावांनो इथून बी निघू आता, कारण की कसं आहे पावसाचं वातावरण झालं. एक मिनिट काका, एक मिनिट. अरे यार ट्रॅफिक, आपण निघू साईडने बरोबर. धूम मचाले धूम. हे बाबा धूम मचायच्या नादामध्ये लागून जाते. इथं पुढं कुठेतरी मी पोलिस बघितले होते बरं का, कारण की जर आपण साईडने निघायला लागलो ना तर आपल्याला धरायला बसले ते. पण आपल्याकडे RC बुक हे, अरे RC बुक आणि लायसन्स नाही माझ्याकडे बी, विसरलो ना भो. पाकिट दुसरंच पॅन्टमध्ये राहिलं. जाऊ दे आता, चला. हेल्मेट तर नाही, बऱ्याचशा लोकांकडे हेल्मेट सुद्धा नाही आहे. पोलीस गिलीस घाबरत नाही मी. राम राम मामा, नमस्कार. चला भाऊ, RC बुक लायसन्स नाही आहे, लावते मला 500चा बांबू. चला भाऊ. अरे RC बुक लायसन्स घरीच विसरलो. चला काका जाऊन द्या. चला निघलो आपण मस्त. मला बऱ्याचदा आहे ना मित्रांनो अशी एक हात सोडून चालवायची गाडीत लय सवय माहिती का, असं निवांत आणि रिलॅक्स चालवतो मी अशी गाडी. पेट्रोल टाकावं लागेल बघा, पेट्रोल टाकावं लागेल. आयला पाऊस सुरू झाला गाड्या. जाऊ द्या, आम्ही रेनकोट घातलेलाच आहे. चला इथे पेट्रोल भरू आता गाडीमध्ये. चला पेट्रोल टाकलं. ओके. तर मित्रांनो आता पुष्कळ वाजलेत बघा 5:30. आणि आता आम्ही ऋतुराज आणि प्रतीकच्या एरियामध्ये आलो होतो. बघा ह्या इकडं राहतो ऋतुराज आणि इथं राहतो प्रतीक. तर आता ऋतुराजला यायला थोडासा वेळ लागणार आहे आणि आम्ही काय प्रतीकच्या इथं गेलो नाही, कारण की तो फोनच नाही उचलला आहे ना. बहुतेक इथं नाही आहे, तिथं वर जाऊन काय उपयोग नाही. दरवाजा बंद आहे, खालचा मेन गेटच बंद आहे. तर आता इथं बसलो. आता हे ऋत्याने लय येडेसाळे केले. त्याला म्हणलं होतं लवकर निघ. तिथं आम्ही सिंहगड रोडवर होतो, थांबलो होतो तिथं. पुढं आपला वडगाव ब्रिज क्रॉस केल्यानंतर लगेच थांबलो. त्याला तेव्हाच फोन केला. पुढं लॅबमध्ये जाऊन काय करू राहिलं काय माहिती, एवढा अभ्यास करायला लागलं की लॅबमध्ये जाऊन बसलाय. जाऊ दे आता थोडं वेट करतो इथंच. पहिल्यांदा जाऊ, पण मॅरिटमध्ये नाही होईल. तसं नसतं काही, बोलावं मालक. शांत बसून नाही जमत ब्लॉगमध्ये. इंट्रोवर्ट माणसं म्हणजे मग शिकन जशी आमच्याकडून काहीतरी. तुम्ही शिकवतच नाही. तुम्ही शिकवत नाही, आम्ही शिकवायला तयार आहे. त्या मागं बोल बरं, त्या मागं टाक देतो, मागं जाऊन बोलचा. पाय ना खरंच बोलल्यावर काय कॉफी पाहिजे. चल कुठं इथं तिथे आपण प्रत्येकानं नाम घेतो. काय बोलू तुझं, काय चाललं म्हणा. काही नाही, पुढे आमच्या बॉयफ्रेंड आला. बस खाली बसून घे तू. जाऊ दे. अरे तो आत्ता आलाय फर्ग्युसनला. मी 5 वर्ष काढले गव्हर्नमेंटला होतो बरं का. गव्हर्नमेंटला लेवल घेऊन जालना गव्हर्नमेंट असतं. कोणत्या कोपऱ्याचं आहे बरं गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट प्रायव्हेट मध्ये काय फरक आहे रुतबा. तर भावांनो इथं आता वडापाव खायला आलोय मस्त. वडापावची पार्टी आहे भाऊंकडून. आपल्याला सोपं नाही आहे. छोटीशी टपरी आहे, एवढी चालते ना भयान एकदम. तुम्हाला सांगतो, घेऊ थोडा वडापाव खाल, तुम्हाला नंतर बोलतो मी. लय भूक लागली आता. कुठं जायचं आहे आता चहाला? कुठं? साहेबांच्या घराकडं. पवार साहेब. मित्रांनो आपली कॉफी आली आहे बघा. आजकाल कॉफीच प्यायला चालू केली. चहा तर शक्यतो घेतच नाही मी. चहा घेत नाही ना. कॉफी घेत असतो एड्या. चहा चांगला नसतो. तुम्ही 5 लिटर चहा बी घेतच काय अडचण नाही. अरे या बघा केला ना कांड मस्त पैकी. कॉफी पिली आपण. लईच कडू होती कॉफी, एवढी नसते. साखर टाकली नव्हत्या माणसाने. तर मित्रांनो आता इथं SB रोडच्या इथं बसायला जागा आहे, कट्टा वगैरे. तर इथं बसलेलं आहे आम्ही. हे बघा इथं माग प्रतीकचं कॉलेज आहे इथं. आणि इथं मागं प्रतीकच्या कॉलेजची टेकडी, स्वतःची टेकडी त्यांची. ते मागं वाद चालू होता. प्रतीकचा कॉलेज नाही, प्रतीक त्या कॉलेजला होता असा विषय तो. प्रतीकचं कॉलेज नाही, ते चुकलं माझं थोडं. आणि यांचा ऋतुराज आणि मागाची प्रतीकमध्ये वाद चालू होता की आमच्या कॉलेजला टेकडी, ऋतुराज म्हणे आमच्या कॉलेजला डोंगर आहे असं तसं. काय म्हणतात मग? काही नाही. हां तिथं समोर बघा हरणागिरणं वाघ एक मस्त वेगळी. कोणाचं वनवृक्ष म्हणला ना तो मध्ये अधिकारी. कोणाचं आहे रे? आत्ता सांगत होता म्हणजे काय आता जास्त घेऊ राहिला काय आता. हो मला म्हणतो खर्च करा. आता कसं असतं पाहुणे आपल्या घरी आल्यावर कोण खर्च करतं, पाहुणे का घरवाले?
खाऊ घाल त्याला वडापाव चहा पाच ते प्रणव दादा ना तू काय घालशील आता खाऊ तू बी काहीतरी खाऊ घाल ना चहा पाच तुझा आता चल मग बर्गर किंगला जाऊ चहा आणि कॉफी प्याला सबवेला जाऊ सब ती बी प्रणव दादाची होती कॉफी तू पारली का नरे गाव तू जाय बरं घरी. तर आता चला इथून आपण बसून निघलेलो आहे मस्तपैकी. या बघा भावांनो पुणे मेट्रो आणखीन भाऊ पुणे मेट्रोत किती बसलो नाही भाऊ एवढ्या दिवसापासून पुण्यात फिरून राहिलो. तर जाऊ द्या पुणे मेट्रोत बसायची काही गरज पडली नाही आपली हाई आपल्याकडं लाल धन्नो. चला फायनली सुटलं ट्रॅफिक सुटलं बांगो बांगो बांगो. तर मित्रांनो आता 8:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि मग येऊन थोडंफार मी आराम केला आणि झोपलो थोडं. आता उठलो आता चाललो जेवायला आणि आज रविवारी मस्त की मेसला आहे ना काहीतरी नॉनव्हेजचं सीन असणार. चला हो मेसवर काय अंडा करी का नॉनव्हेज आहे बघावं लागेल. चला लिफ्ट आली उघडा भाऊ उघडा. चल रे साल्या बांगड्याला भाभिक साल्या. मित्रांनो तुम्ही सिद्धेशला भेटले नाही आणखीन एवढे सिद्धेश आपल्या रूमवरती नवीन ॲड झाला आहे. आधी प्रायव्हेट हॉस्टेलवर राहायचं सिन्सिअर विद्यार्थी होता आता आमच्या झालेला आहे. आता काय माहिती काय होतं कसा असतो आम्ही सिन्सिअर होतो. हा त्याच्यामुळे आम्ही सिन्सिअर होतो ना बरोबर. पहा किती स्मिता हास्य करतो चॉकलेट बॉय. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे चिकचिक होते हो रात्रीची म्हणजे पावसाची सगळीकडे जायला लय चिकचिक उरायली म्हणलं काय सगळीकडे पाणीच पाणी. काय आज बाहेर गेलो तर तिकडं थोडंफार बाहेर खाण्यात आलं तर भूकच नाही लागली. 2च चपात्या सांगितल्या आणि भात पण नाही सांगितलं. चला भावांनो भूक नाही म्हणून मी 3-3.5 चपात्या खाल्ल्या तुम्हाला काय सांगू. तर चला आजचा जर व्लॉग आपण इथं एंड करून टाकू. चला तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नाही काय बघू जर तुम्हाला चला आजचा व्लॉग संपून टाकू. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला दणकून व्हायरल करून टाका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.